Hello, good morning friends. Today we are going to learn Unit 3 on interview with Arun Krishnamurthy. मित्रांनो, आज आपण युनिट 3 शिकणार आहोत. तर आपल्या युनिटचं नाव आहे ऑन इंटरव्ह्यू विथ अरुण कृष्णमूर्ती. तर आपल्याला युनिटच्या टायटलवरून लक्षात येतं की आज आपण अरुण कृष्णमूर्ती या व्यक्तीचा मुलाखतीद्वारे माहिती घेणार आहोत. तर अरुण कृष्णमूर्ती कोण आहे? त्यांचे कार्य काय आहे? तर त्यांचा घेतलेला इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. तर त्या मुलाखतीद्वारे आपल्याला त्यांच्याकडून काय काय इन्फॉर्मेशन मिळते हे आपण आज युनिटमध्ये शिकणार आहोत. तर त्यापूर्वी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की अरुण कृष्णमूर्ती कोण आहे? तर चला मित्रांनो, आपण युनिटला सुरुवात करूया. Arun Krishnamurthy was just 17 years old when he founded the NGO Environmentalist Foundation of India. तर मित्रांनो, अरुण कृष्णमूर्ती हे एक असे व्यक्ती आहे की या व्यक्तीने वयाच्या अवघ्या 17 वर्षाच्या असताना त्यांनी आपले जीवन पर्यावरणासाठी अर्पित केले. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, पर्यावरण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे वातावरण आपल्या परिस्थितीशी अनुकूल असणे याला म्हणतात पर्यावरण. मग पर्यावरणाशी संबंधित असलेले जे कार्य आहे ते कार्य अरुण कृष्णमूर्ती यांनी अवघ्या 17 वर्षाचे असताना सुरू केले आणि त्यासाठी NGO एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया. मित्रांनो, NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, स्वयंसेवी संस्था. तर या स्वयंसेवी संस्थेमध्ये एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजेच पर्यावरणवादी शास्त्रज्ञ म्हणून अरुण कृष्णमूर्ती यांनी कार्य सुरू केले. तर फाउंडेशन ऑफ इंडिया, एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया, त्यालाच आपण EFI असं सुद्धा म्हणतो, म्हणजेच पर्यावरणवादी शास्त्रज्ञ फाउंडेशन ऑफ इंडिया. भारतीय स्वयंसेवी संस्थेमध्ये पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असा या अरुण कृष्णमूर्ती यांचा उल्लेख आपण करू शकतो. तर त्यांनी पर्यावरणासाठी अवघ्या वयाच्या 17व्या वर्षाचे असताना सुरुवात केली, हे आपण पाहिलं. मग त्या कार्यासाठी त्यांनी सुरुवात कशी केली तर बघू आपण पुढं. बिगनिंग विथ द टर्टल वॉक. बघा, सुरुवातीला टर्टल वॉक, कासवाचे चालणे. बघा, जेव्हा आपण पर्यावरणासाठी काहीतरी करत असतो तेव्हा पर्यावरणामध्ये असणारे सजीव, बघा मित्रांनो, सजीव प्राणी मध्ये सर्व येतात. मानव येतो, पक्षी येतात, प्राणी येतात, जलचर प्राणी येतात, जलाशयात राहणारे प्राणी येतात, उभयचर प्राणी येतात. मग तसंच त्यांनी आपली सुरुवात कासवाचं चालणं, टर्टल वॉक, टर्टल मीन्स टॉर्टोइज, टर्टल वॉक, ए मूव टू सेव्ह टर्टल एग्स, कासवाचे चालणे, मूव टू सेव्ह टर्टल एग्स, कासवाची जी अंडी असतात त्या अंड्यांचे स्थापना करणे, अंड्याचे व्यवस्थापन, अँड यंग हॅचलिंग्स, आणि त्या अंड्यांना लहान पिलांमध्ये उबवणे, त्याचं व्यवस्थापन करणे. हॅचलिंग मीन्स उबवणे. इन चेन्नईमध्ये टुडे अरुण अँड हिज टीम व्हॉलंटियर्स हॅव क्लीन बीच अँड व्हेरियस वॉटर बॉडीज इन चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, कॉम्बिटर अँड पॅड्युचेरी. हे बघा मित्रांनो, तर या छोट्या छोट्या कीटकांची वॉटर बॉडी, जलाशयामध्ये राहणारे जलचर प्राणी, या प्राण्यांना त्यांना प्रोटेक्शन देणे. तर त्यासाठी त्यांना प्रोटेक्शन मिळण्यासाठी मग त्या बीच मीन्स लेक, छोटं तळं, समुद्रकिनारा, सी शोर. तर अशा प्रकारे हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे आणि त्या तो जलाशयसुद्धा स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे. तरच या जलाशयातील छोट्या प्राण्यांचे आपण प्रोटेक्शन करू शकतो. तर त्यासाठी अरुण कृष्णमूर्ती यांनी बीच मीन्स सी शोर स्वच्छ ठेवण्याचे कार्य केले. अँड व्हेरियस वॉटर बॉडीज मीन्स जलाशयात राहणारे छोटे छोटे
प्राणी. जलाशयामध्ये वॉटर बॉडीज, लेक, रिव्हर्स, नदीमध्ये, तलावामध्ये राहणारे छोटे छोटे प्राणी. तर या प्राण्यांना प्रोटेक्शन मिळावं या हेतूने आपली जी टीम आहे, व्हॉलंटियर्स टीम, स्वयंसेवी संस्थेमध्ये कार्य करणारे जे संघ आहे, त्या संघांना एकत्र करून अरुण कृष्णमूर्ती यांनी आपले कार्य सुरू केले. द टीम क्लीन्स लेक्स, beach and zoo, plant trees, educates people through street plays and also makes environment friendly paper bags. बघा, अशा प्रकारे त्यांची टीम काय करू लागली मग? क्लीन्स लेक्स, तळ स्वच्छ करणे. बीच अँड झू, बीच समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे. झू प्राणी संग्रहालय स्वच्छ ठेवणे. प्लांट्स, ट्रीज इतर छोट्या छोट्या वनस्पती, वृक्ष सुद्धा सांभाळ करणे, त्यांचं रक्षण करणे. एज्युकेट्स पीपल थ्रू स्ट्रीट प्लेस, शिक्षित लोकांपासून सुरुवात करून त्या लोकांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देणे. मेक्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली पेपर बॅग्स, अशा प्रकारे हे जे पर्यावरण आहे ते पर्यावरण फ्रेंडली म्हणजे पर्यावरणाची देखभाल आपण एखाद्या मित्रत्वाने करू शकतो आणि त्यासाठी पेपर बॅग्स, ते प्लॅस्टिकच्या बॅगचा वापर किती करावा आणि तो किती हानिकारक आहे, प्लॅस्टिक बॅग्स जलाशयातील प्राण्यांसाठी किती हानिकारक आहेत याचे महत्त्व अरुण कृष्णमूर्ती आणि त्यांच्या टीमने लोकांना पटवून दिले. Arun's team had students who joined him when they were in class 7th. आणि अरुण कृष्णमूर्ती यांची टीम वयाच्या अगदी लहान म्हणजे 7वीत असताना त्यांनी त्या टीममध्ये जॉईन असलेल्या लोकांनी अरुण कृष्णमूर्ती यांना साथ दिली अँड कंटिन्यू टू वर्क विथ हिम, आणि त्यांच्यासोबत आपले कार्य सुरूच ठेवले इवन आफ्टर 5 years. आपण आता अरुण कृष्णमूर्ती यांचा परिचय करून घेतला. आता आपण पाठाकडे वळूया. अन इंटरव्ह्यू, त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांना कोणकोणते प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नांचं त्यांनी कशाप्रकारे उत्तरं दिली हे आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग मित्रांनो, पहिला प्रश्न आपण बघूया. Which experience as a child inspired you to take up the cause of the environment? What was your first activity? अरुण कृष्णमूर्तींना पहिला प्रश्न असा आहे की ते जेव्हा चाइल्ड म्हणजे अगदी बाल्यावस्थेत असताना, अगदी लहान असताना त्यांना कशाप्रकारे प्रेरणा मिळाली एन्व्हायरमेंट अबाउट कार्य करण्यासाठी, एन्व्हायरमेंटबद्दल काही कार्य करण्यासाठी त्यांना कशाप्रकारे प्रेरणा मिळाली, त्यामध्ये त्यांचा अनुभव काय आहे, असा त्यांना प्रश्न विचारला गेला. पुढे व्हॉट वॉज युअर फर्स्ट ॲक्टिव्हिटी, पर्यावरणाविषयी माहिती मिळवण्यासाठी, पर्यावरणासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम कोणती ॲक्टिव्हिटी केली, कोणती कार्य केले, असा त्यांना प्रश्न विचारला गेला. तर या प्रश्नाचं उत्तर अरुण कृष्णमूर्ती कसे देतात हे आपण बघू. अरुण कृष्णमूर्ती सेज, ए ब्युटिफुल लेक नेक्स्ट टू माय हाऊस विच वन्स हॅड ए लॉट ऑफ बर्ड्स, फ्रॉग्स अँड स्नेक्स वॉज हेविली पोल्युटेड. ते सांगतात त्यांच्या घरासमोर एक सुंदर असं लेक मीन्स तलाव, त्यांच्या घरासमोर एक सुंदर तलाव होता आणि त्या तलावामध्ये पुष्कळ असे पक्षी, फ्रॉग्स मीन्स बेडूक अँड स्नेक्स आणि साप खूप गंभीररित्या पोल्युटेड झालेले होते. पोल्युटेड मीन्स प्रदूषित होणे. तर ते तो तलाव खूप प्रदूषित झालेला होता गंभीरपणे. It led to the spread of mosquitoes and turned a lovely place into an ugly neighborhood. आणि तो तलाव प्रदूषित झाल्यामुळे त्या तलावाचे जे पाणी आहे ते पाणी अत्यंत गंभीररित्या प्रदूषित झाले होते. मग त्या तलावावर मॉस्किटोज म्हणजे मच्छरांचा प्रादुर्भाव झालेला होता
अँड टर्न ए लवली प्लेस इन टू अन अगली नेबरहूड. आपण सुरुवातीला पाहिलं अरुण कृष्णमूर्ती सांगतात त्यांच्या घरासमोरचं तळं अतिशय सुंदर होतं, पण प्रदूषित झाल्यामुळे एक सुंदर तळ्याचं रूपांतर एक अगली थिंग्समध्ये झालं. ते तळं अगदी घाण दिसू लागलं. धिस हर्ट मी बॅडली. मग त्या तळ्याचा प्रादुर्भाव बघून अरुण कृष्णमूर्ती यांचे मन फार दुखावले. हर्ट म्हणजे दुखावणे. त्यांना फार वाईट वाटलं. अँड आय वॉन्टेड टू डू समथिंग अबाउट इट. मग ते सांगतात त्यामुळे मग मी ठरविलं की मी त्या तळ्यासाठी काहीतरी करणार. I got together with a couple of my friends and cleaned the pond next to my house. मग त्यामुळे त्यांना त्या तळ्याची झालेली अवस्था पाहवली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या काही मित्रांना जमा केलं आणि क्लीन द पॉन्ड मीन्स लेक, तलाव, आणि तो तलाव स्वच्छ करण्याचा विचार केला. धिस वॉज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. ही त्यांची पहिली ॲक्टिव्हिटी होती. जेव्हा त्यांनी त्या तळ्याची अवस्था पाहिली, सुंदर असं तळं पण एकदम घाण झालेलं होतं, आणि त्या तळ्याची अवस्था पाहून त्यांना फार वाईट वाटलं. मग त्यामुळे तो तलाव स्वच्छ करण्याचा त्यांनी विचार केला. बघा मित्रांनो, आपण पर्यावरणासाठी काहीतरी करणार म्हणून सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली. बघा, आपण जेव्हा स्वच्छतेचं महत्त्व जाणतो, इतरांना आपण स्वच्छतेचं महत्त्व सांगतो, स्वच्छता ठेवावी, तर त्या स्वच्छतेला आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला हवी. आपलं घर, आपलं अंगण आपण स्वच्छ करू, तेव्हाच आपलं पर्यावरण स्वच्छ राहील. अगदी त्याच प्रकारे अरुण कृष्णमूर्ती यांनी सुद्धा आपल्या घरासमोरचा तलाव स्वच्छ करून हे प्रूफ केलं की त्यांना पर्यावरणासाठी खूप काही करायचं होतं. सेकंड क्वेश्चन्स टू अरुण कृष्णमूर्ती. अरुण कृष्णमूर्तींसाठी आता दुसरा प्रश्न. What kind of support did you get from your parents and teachers? Was there any conflict between study time and activism? मित्रांनो, दुसरा हा जो प्रश्न विचारला गेला अरुण कृष्णमूर्तींसाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे, आणि त्या प्रश्नाचे उत्तर ते कसे देतात हे आपण बघू. बघा, ही सेज, ते म्हणतात, आय हॅव सपोर्टिव्ह पॅरेंट्स टू अंडरस्टँड दॅट माय इंटरेस्ट वॉज द एन्व्हायरमेंट. त्यांना एन्व्हायरमेंटसाठी खूप करण्याची इच्छा होती. तर या इच्छेला त्यांच्या आईवडिलांनी कशाप्रकारे सपोर्ट केला, आणि ते ज्या शाळेत शिकत होते त्या शिक्षकांनी त्यांना कशाप्रकारे सपोर्ट केला, असा हा त्यांना प्रश्न आहे. त्या प्रश्नावर ते उत्तर देतात, आय हॅव सपोर्टिव्ह पॅरेंट्स हू अंडरस्टँड दॅट माय इंटरेस्ट वॉज द एन्व्हायरमेंट. ते सांगतात की माझा हा जो एन्व्हायरमेंट अबाउट इंटरेस्ट आहे, तर त्या आवडीसाठी, पर्यावरणाविषयी खूप काही करून दाखवण्याच्या आवडीसाठी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खूप सपोर्ट केला, असं ते सांगतात. दे हॅव नेव्हर स्टॉप मी फ्रॉम डुईंग व्हॉट आय वॉन्ट. मला काय हवं आहे, माझी इच्छा काय आहे, पर्यावरणाविषयी मला आवड आहे, हा विचार माझ्या आईवडिलांनी लक्षात घेतला आणि मला न थांबवता, मला न अडवता त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ऑन माय पार्ट आय ऑल्सो मेड शुअर दॅट आय डिड नॉट फेल माय पॅरेंट्स इन एनी वे. अशा प्रकारे माझ्या आईवडिलांनी मला कुठल्याच प्रकारे डॉमिनेट केलं नाही की तू फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, तू लहान आहे, तुला पर्यावरणाविषयी करण्यासाठी अजून खूप वेळ आहे, पण आता तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारे न अडविता त्यांनी मला सपोर्ट केला. आय ऑलवेज इन्फॉर्म देम अबाउट एव्हरीथिंग दॅट आय डीड अँड टूक देअर ॲडवाईस बिफोर. I always inform them about everything that I did and took their advice before jumping into actions.
अशा प्रकारे आईवडिलांचा सपोर्ट इतका मोठा होता माझ्यासाठी आणि त्यामुळे मी एन्व्हायरमेंटसाठी खूप काही करू शकेल असा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला. मग त्यामुळे मी सुद्धा आईवडिलांना कुठलीही गोष्ट शेअर करू लागलो. त्यांची ॲडवाईस, त्यांचा सल्ला घेऊ लागलो कुठल्याही कार्यामध्ये आणि त्यांचा सल्ला मला खूपच फायदेकारक ठरला. आय हॅव टीचर्स हू टॉट मी हाऊ टू गो अबाउट थिंग्स. आणि मला जी शिक्षक लाभलीत शालेय जीवनामध्ये, ती शिक्षकसुद्धा मला खूपच सपोर्टिव्ह होती आणि त्या शिक्षकांनी मला खूप अशा गोष्टी शिकवल्या की त्या गोष्टी मला होल लाईफमध्ये खूप कामा आल्या. दे अल्सो टॉट मी, मला माझ्या शिक्षकांनी शिकवले. दे अल्सो टॉट मी ह्युमिलिटी, नम्रपणा, माणसाच्या अंगी नम्रपणा असावा, हा मला माझ्या शिक्षकांकडून मिळाला. सो दॅट आय डिड नॉट बिकम स्नॉबिश ऑर ॲरोगंट. आणि त्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये स्नॉबिश, कधीच गर्विष्ठ बनलो नाही, ऑर ॲरोगॅन्ट अहंकारी बनलो नाही. अँड स्टार्ट थिंकिंग आय वॉज ए सुपरस्टार. आणि माझ्या मनात असा विचार होता, आय वॉज सुपरस्टार. मला या लाईफमध्ये माझ्या जीवनाचा जो काही भाग आहे, हा काही भाग मला पर्यावरणासाठी घालवायचा आहे, हा विचार फक्त माझ्या मनामध्ये होता. बिकॉज आय वॉज डुईंग ऑल दिस एन्व्हायरमेंट वर्क. कारण मला या पर्यावरणासाठी, एन्व्हायरमेंटसाठी काहीतरी करायचं होतं, ही जिद्द माझ्या मनात होती. त्यासाठी मला माझ्या आईवडिलांचा आणि शिक्षकांचा सपोर्ट खूपच मिळाला. दे टॉट मी टू बी सिम्पल अँड कीप लर्निंग ऑल द टाईम. त्यांनी मला शिकविले, आपल्यातला जो साधेपणा आहे, हा साधेपणा आपण आपल्या कार्यामध्ये दाखवायचा. अँड कीप लर्निंग ऑल द टाईम. आणि त्या साधेपणातून आपण खूप काही शिकू शकतो. आय एम नॉट अन ॲक्टिव्हिस्ट, आय एम अन एन्व्हायरमेंटलिस्ट. मी ॲक्टिव्हिस्ट नाही, वास्तववादी नाही, तर मला एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणायला फार आवडेल. मी एन्व्हायरमेंटलिस्ट आहे, म्हणजेच पर्यावरणवादी शास्त्रज्ञ. पर्यावरणाचा अभ्यास मला करायचा आहे आणि या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी मला पर्यावरणासाठी खूप काही करावं लागणार. आय हॅव लर्न सो मच बाय डुईंग धिस वर्क. अशा प्रकारे मला पर्यावरणासाठी खूप काही करायचं आहे आणि ही जिद्द माझ्यामध्ये आत्मविश्वासाने निर्माण करण्यासाठी मला माझ्या आईवडिलांचा आणि शिक्षकांचा फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळाला. तिसरा प्रश्न अरुण कृष्णमूर्तींसाठी असा आहे, हाऊ डिड युअर स्कूल अँड कॉलेज फर्दर युअर इंटरेस्ट. शालेय जीवनामध्ये आणि कॉलेज जीवनामध्ये तुमचा इंटरेस्ट कसा होता अबाउट एन्व्हायरमेंट. ते सांगतात, ही सेज बोथ माय स्कूल अँड कॉलेज हॅड प्लेंटी ऑफ ग्रीन कव्हर अँड बोथ वेअर होम टू सेव्हरल अदर लाईफ फॉर्म्स. दोघंही शाळा आणि कॉलेजमध्ये माझं जे जीवन आहे, ते माझंही जीवन अगदी सेव्हरल अदर्स लाईफ फॉर्म, अगदी खूप छान होतं. आणि सजीव घटक ज्या प्रकारे जीवन जगतात त्या प्रकारे माझं लाईफ होतं. धिस मेड मी अंडरस्टँड देअर इम्पॉर्टन्स. आणि त्यामुळे मला समजलं की त्याचं महत्त्व काय आहे. हाऊ ब्युटिफुल दे आर अँड व्हाय वी नीड टू प्रोटेक्ट देम. पर्यावरणाचं महत्त्व मी कॉलेज लाईफमध्ये जाणलं आणि त्याचं सौंदर्य मी अभ्यासलं. अँड व्हाय वी नीड टू प्रोटेक्ट देम. मग तेव्हा मला कळलं की आपण कशाप्रकारे पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो, पर्यावरणाचं सौंदर्य आपण कसं अबाधित ठेवू शकतो, पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी, हे मी जाणलं. ज्या प्रकारे आपण एक सजीव घटक आहोत, त्या प्रकारे पर्यावरणातल्या काही वस्तू देखील सजीव आहेत. मग त्यांनाही जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा आपल्याला आहे, हे मला कळलं. These animals are on their own, find their own food and are always active on the move and never lazy.
कशाप्रकारे हे जे सजीव घटक आहेत पर्यावरणामध्ये जगणारी ते सजीव घटक आपलं स्वतःचं अन्न कशाप्रकारे तयार करतात, ते कशाप्रकारे ॲक्टिव्ह असतात, ऑन द मूव अँड नेव्हर लेझी, स्वतःचं अन्न स्वतःचा आहार स्वतः शोधतात, त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा आळशीपणा ते करत नाही, हे मला समजलं. इट इज सो पॉझिटिव्ह, कशाप्रकारे ते पॉझिटिव्ह असतात, आशावादी असतात. वी हॅव अ लॉट टू लर्न फ्रॉम देम. अशा प्रकारे या पर्यावरणातील सजीव घटकांपासून खूप काही शिकण्यासारखं मला मिळालं. पुढचा प्रश्न अरुण कृष्णमूर्तींसाठी आपण बघू. डिड यू फील एनी हेजिटेशन इन क्विटिंग ए वेल पेइंग जॉब अँड venturing into this full time? What were the options you weighed before you arrived at your decision? मित्रांनो, प्रश्न असा आहे, डिड यू फील एनी हेजिटेशन इन क्विटिंग ए वेल पेइंग जॉब? पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी असा आहे की त्यांना जो जॉब होता तो जॉब अतिशय वेल नोईंग होता, अतिशय प्रसिद्ध असा, वेल पेइंग, वेल नोईंग अँड वेल पेइंग, अतिशय नामांकित असा जॉब त्यांना मिळाला होता आणि त्या ठिकाणी त्यांना पेमेंटसुद्धा चांगलंच होतं. तर हा इतका मोठा निर्णय जॉब सोडण्याचा त्यांनी कसा घेतला? त्यांना हा निर्णय घेण्यासाठी कुठल्या प्रकारचं हेजिटेशन वाटलं नाही का, असा त्यांना प्रश्न आहे. ते उत्तर देतात. He says that it is always good to decide in favor of what you really love to do. बघा मित्रांनो, ते सांगतात की आपण केव्हाही अशी गोष्ट करायची नेहमी की ती गोष्ट आपल्याला चांगली वाटते आणि आपण त्या गोष्टीवर प्रेम करतो. आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे, आपण कोणती गोष्ट करू शकतो, कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला समाधान मिळू शकतं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आय क्विट माय जॉब ॲट गुगल. माझा जो गुगलचा जॉब होता तो जॉब मी सोडून दिला. बट आय स्टील कीप इन टच विथ माय फ्रेंड्स देअर. मी अजूनही त्या जॉबमध्ये जी काही माझी मित्र जोडली गेली आहे त्या मित्रांसोबत अजूनही मी टचमध्ये आहे. सो only my duties at Google have come to an end, not my emotional bond. मी जॉब सोडला म्हणजे त्या जॉबचा आणि माझा काही कनेक्ट नाही असं नाही, तर आजही मी माझ्या ड्युटीबद्दल, आजही मी माझ्या जॉबबद्दल कर्तव्यनिष्ठ आहे. म्हणजेच नॉट माय इमोशनल बॉन्ड, आणि ती माझी एक इमोशनल बॉन्ड आहे आणि भावनिक संबंध, माझ्या नोकरीबद्दल, माझ्या ड्युटीबद्दल माझे काही भावनिक संबंध जोडले गेले आहे. तर मी जॉब सोडला पण तरीसुद्धा आजही माझा त्या ठिकाणी मी तिथं मित्रांसोबत टचमध्ये आहे. आय अंडरस्टँड दॅट आय हॅड टू लिव्ह द जॉब ॲट दॅट टाईम, that minute in 2010, or else I would never be daring enough to do so. I understood, मला समजतं आहे, मला कळलं. I had to leave the job at that minute in 2010, or else I would never be daring enough to do so. ज्या वेळेस मी माझा जॉब सोडला 2010 या वर्षी, त्यावेळेस माझ्यामध्ये एवढं डेअरिंग नव्हतं, पण आय वूड नेव्हर बी डेअरिंग इनफ टू डू सो. मी माझा जो निर्णय होता तो मोठ्या काळजीने घेतला आणि मोठा विचारपूर्वक घेतला. आय कुड नॉट सीट बॅक अँड एन्जॉय लाईफ व्हेन एन्व्हायरमेंटल डॅमेज वॉज हॅपनिंग ऑन सच ए लार्ज स्केल. माझा जो जॉब आहे तो जॉब सोडल्यावर मी माझे सर्व लक्ष एन्व्हायरमेंटमध्ये केंद्रित केलं. पण एन्व्हायरमेंटबद्दल जेव्हा मी काम करत होतो, ॲक्टिव्हिटी करत होतो, तर त्यामध्ये काम करत असताना मी केव्हाच मागे पाहिलं नाही. आय कुड नॉट सीट बॅक. मला परत
मागे जायचं नव्हतं अँड एन्जॉय लाईफ व्हेन एन्व्हायरमेंटल डॅमेज वॉज हॅपनिंग ऑन सच ए लार्ज स्केल. एन्व्हायरमेंटचं होणारं मोठ्या प्रमाणावर होणारं नुकसान पाहता माझी लाईफ एन्जॉय करणं मला योग्य वाटत नव्हतं. आय वॉन्टेड टू डू समथिंग आणि त्यामुळे मला पर्यावरणासाठी खूप काही करायचं होतं. अँड दॅट समथिंग नीड माय फुल अटेन्शन. आणि त्यामुळे मी माझं सर्व कॉन्सन्ट्रेशन, सर्व लक्ष मी पर्यावरणावर केंद्रित करण्याचं ठरवलं, कारण पर्यावरणाला माझी फार गरज आहे, नितांत आवश्यकता आहे हे मी जाणलं. सो आय लेफ्ट गुगल फॉर EFI. आणि त्यामुळे मला माझा गुगलचा जो जॉब आहे हा गुगलचा जॉब सोडावा लागला. एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया EFIमध्ये जो मला जॉब मिळाला होता तो जॉब मला सोडावा लागला. अशा प्रकारे हा प्रश्न अरुण कृष्णमूर्तींना होता आणि या प्रश्नाचं निराकरण ते करतात.